वादग्रस्त विधान करणं हे आता चांगलेच भोवण्याची शक्यता आहे। येत्या मंगळवारी कोकाटे यांचा राजीनामा होणार असल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली। आज संध्याकाळी अजित पवार हे पक्षामधल्या नेत्यांना या संदर्भातला निर्णय कळवणार असल्याचंही समजतंय। काल तटकरे आणि अजित पवार यांची पुण्यामध्ये 2 तास चर्चा झाली। दिल्लीमध्ये तटकरे आणि फडणवीसांमध्ये झालेली चर्चा तटकरेंनी अजित पवार यांना कळवल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे कोकाटेंवरती प्रचंड नाराज असल्याचंही कळतंय। सातत्याने सरकारला अडचणीत निर्माण होत असल्यामुळे आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं बैठकीमध्ये ठरल्याचंही सध्या समोर येत आहे। नंदुरबारमध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या सर्व सहकार्यांनी काही कार्यक्रम ठेवले। ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणून आलेलो आहे। सन्माननीय प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपड्याला कार्यक्रम होता, तोही कार्यक्रम मला करायचा होता, परंतु त्याही झालेला आहे। पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे। त्यामुळे इथले कार्यक्रम आटोपून आणि मुंबईला गेल्यानंतर दरम्यान राजीनाम्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री फडणवीस घेतील अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। यामध्ये आता हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्याचा आहे आणि त्या पक्षात जे नेते आहेत, जे राष्ट्रवादीचे मंत्री यांचा अधिकार जयंत आपल्या अजितदादांना आहे आणि इकडे एकनाथ शिंदे साहेबांना आहे। त्यामुळं त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात। शेवटी राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं अंतिम निर्णय देवेंद्रजी घेतील। दरम्यान फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार आहे अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आणि यावरती सत्ताधारी पक्षामधल्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे, चारित्र्यहीन सरकार। 75% मंत्री हे युजलेस आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले। त्यांना मंत्रिपदाचं आणि आपल्या कामाचं भान नाही आहे। लुटमार करण्यासाठीच त्यांना शपथा दिलेल्या आहेत। अशा वेळेला गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांचा काय रिपोर्ट आहे? त्याच्यातले बरेचसे मंत्री जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतेच ना, बरेचसे होते। मला असं वाटतं काय आता विरोधी पक्षात असल्यानंतर त्यांचं कामच आहे की सतत सरकारवर हल्ले करणं हे त्यांचं काम आहे। त्याच्यामुळे मी त्यांना दोष देऊ शकणार नाही। मग विरोधी पक्षाचं काम काय, विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय सांगा? अर्थात म्हणून तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीमध्ये आहेत। 75% वगैरे आकडेवारी सांगून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही। पुन्हा आरोप करायचे असेल तर व्यक्तिगत केले पाहिजे, नाव घेऊन केले पाहिजे तुमच्यात हिंमत असेल तर। नुसते टोमणे मारायचे, दिवसभर त्या ठिकाणी टोमण्यावर जगायचं असं आहे की सरकारबद्दल बोलताना विचार केला पाहिजे की सर्वच एका माळेमध्ये आणणं काही योग्य नाही आहे। त्याला कुठले मंत्री वाटतं 45% ते नाव दिले पाहिजे। 75% मंत्र्यांचे कोण त्या ठिकाणी तुम्हाला या राज्याच्या दृष्टीने वाईट वाटतं? तर सध्या संकटामध्ये